आई अजूनही वाट बघते. एक चुकीचा मित्र, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, वडिलांचे गेलेले प्राण आणि एकटी पडलेली आई. वयाच्या 17व्या वर्षी कॉलेजचा पहिला दिवस, पहिली मैत्री, पहिली सिगारेट आणि पहिला कश, आणि इथूनच आयुष्याला कलाटणी मिळाली. अगदी चांगल्या घरातला एकुलता एक, आई वडिलांचा जीव की प्राण. परंतु एक सिगारेट कधी ड्रग्स पर्यंत घेऊन गेली त्यालाही कळलं नाही. एका पोलीस कारवाईमध्ये तो पकडला गेला. पेपरमध्ये मोठी बातमी आली फोटोसह. हे वडिलांना सहन झालं नाही म्हणून पुढच्या काही दिवसातच त्यांचं हार्ट अटॅक मध्ये निधन झालं. हे सगळं बघून आईचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेली. ती अगदी अर्धमेली झालेली. पोलीस स्टेशनच्या चक्रा, व्यसनते केंद्राच्या चक्रा आणि कोर्टाच्या फेऱ्या हे करता करता आयुष्यभर जमवलेली पुंजी संपून गेली. ती आता इतरांच्या घरी धुनी भांडीची कामं करते. ती अजूनही वाट बघते की मुलगा सुधारेल आणि तो परत येईल. तर मित्रांनो, अशा भरपूर घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत. त्या सगळ्या तरुण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे की ड्रग्स पासून लांब राहा. आणि त्या पालकांना पण विनंती आहे की आपल्या तरुण मुलाकडे थोडंसं लक्ष असू द्या, त्याच्या मित्रांकडेही थोडंसं लक्ष असू द्या. कारण ड्रग्स फक्त एक व्यक्ती नाही तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात. तर मित्र, आपल्याला फक्त नाशिकच ड्रग मुक्त घडवायचं आहे असं नाही, तर आपल्याला पूर्ण समाज हा ड्रग मुक्त ठेवायचा आहे. त्यासाठी हा रील जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.